नमस्कार. सांगली तक मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. यशवंतराव मोहिते सहकारी कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. त्याची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार बाबा, निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. आरोप प्रत्यारोप चालू आहेत. काय वाटते, काय भावना आहे, सभासद काय आव्हान करा? मला आपल्याला इथं सांगायचं की हे आमचे रामभाऊ पाटील साहेब आहेत, हे आमचे नाईगडे साहेब आहेत. ह्या दोन शेतकऱ्यांच्या नावावर 10-10 लाख रुपयाची कर्ज तत्कालीन जे संचालक मंडळ होतं 2010 पासून 15 पर्यंत, यांनी यांच्या सह्या नाहीत. यांना माहित नाही काय संबंध आहे का आपला, आणि ह्याच्यावर पैसे उचललेत. खरं तर आम्हाला सुद्धा म्हणजे वाईट वाटतं, खंत वाटते की यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळातल्या लोकांनी असा गलथान कारभार केला. हे बघा, ह्या अशा गरीब माणसांच्या नावावर, चांगल्या माणसांच्या नावावर न सांगता पैसे उचललेत. आणि आज परिस्थिती काय, यांच्या सातबाऱ्यावर आज बँकेची नोंद पडलेली आहे. आणि आता ह्यांना कुठलीही बँक कर्ज देत, म्हणजे ह्यांना मागच्या 10 वर्षामध्ये कुठल्याही कर्जास यांना पात्र होता येत नाही, कुठलीही बँकिंग यांना सुविधा मिळत नाही. आणि पूर्णपणे 796 लोकांवर अन्याय करण्याचं काम हे मागच्या संचालक मंडळाने केलं. हे करण्याची गरज काय पडली? मला असं वाटतं की हा जो कारभार त्यांनी केला त्याच्याबद्दल मागे काय काय झालं, कोर्टामध्ये काय काय झालं, ही बाब न्यायप्रविष्ट आहे. मला त्याच्याविषयी बोलायचं नाही, पण माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. एक ना एक दिवस ह्यांनी जी पापं केलीत त्याची सजा ही त्यांना मिळणारच. आणि अशा ज्या चांगल्या माणसांना त्यांनी फसवलंय त्या गोष्टीच्या बद्दल त्यांना खूप मोठ्या कठोर शिक्षेला सामोरे जावं लागणार. बाबा, आपण काय आव्हान करला? आपण आता सभासद म्हणून भेटताय, आपले आव्हानं सांगताय, कसा दृष्टिकोन असणार आहे तुमच्या कारखान्याचा? कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीनं चाललेला आहे. 11 वर्षामध्ये पारदर्शी आणि चांगला कारभार आमच्या संचालक मंडळाने केलेला आहे. आणि त्यामुळे मला खात्री वाटते की येणाऱ्या काळामध्ये जयवंतराव भोसले सहकार पॅनलकडे सगळे सभासद बांधव सत्ता परत एकदा सोपवतील आणि सभासदांची सेवा करण्याचं आणि कारखाना महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा सहकारी साखर कारखाना म्हणून आपलं स्थान प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून होईल. बाबा, आपण आमदार झाल्यापासून आता बघतोय इलेक्शन पहिलंच लागले कारखान्याचं. आपण किमया केलेली आहे की सर्व पक्षातल्या त्या राजकीय नेत्यांना एकत्र करण्याचा. पण शरद पवार साहेबांनी असं सांगितलं की अर्चना वहिनीनं चेअरमन करायचं, असा शशिकांत शिंदे साहेब निरोप घेऊन आले. आता माझं असं म्हणणं आहे की शेवटी राजकारणामध्ये प्रत्येक जण आपापली बाजू मांडत असतो. आमच्या वाडवडिलांनी जे आम्हाला शिकवलंय ते हेच शिकवलंय की राजकारण हे सहकारी संस्थांमध्ये आणायचं नाही. सहकाराचं मंदिर जे आपलं आहे ते सहकाराचं मंदिर हे आपल्या सभासदांसाठी बनलेलं आहे. आणि त्या सहकाराच्या मंदिरामध्ये आत येत असताना आपण राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून या सहकाराच्या मंदिरामध्ये यायचं. जे लोक सत्तेसाठी राजकारण करतात त्यांना योग्य उत्तर येणाऱ्या 21 तारखेला कृष्णा कारखान्याचे सभासद देतील. शेवटचा प्रश्न, वाटेगावमध्ये प्रचाराला आले असताना त्यांच्याच एका उमेदवारांनी सांगितलं की सहकार पॅनेलच्या सर्व संचालकांनी इरिगेशन पूर्ण डबघायला आणलं, कारण जीवनवाहिनी ही कारखान्याची आहे इरिगेशन, तर ते डबघायला आणल्यामुळे सगळं सभासद आता नाराज आहेत. मला असं वाटतं की मुळात इरिगेशनच्या योजना कोणी निर्माण केल्या ह्या खोलात आपण जाऊया. ह्या सगळ्या योजना स्वर्गीय जयवंतराव अप्पांनी, स्वर्गीय यशवंतराव भाऊंनी त्या काळामध्ये त्यांच्या बरोबरच्या लोकांना बरोबर घेऊन निर्माण केल्या. ह्यांचा राजकीय जन्म हा 2010 साली झाला. हे काही इतर राजकारणात नव्हते. ह्यांचा काही 50 वर्षापासून गट नाही. हे अपघाताने सत्तेमध्ये आले आणि 10,000 मतांनी आमच्या बाजीराव आबांनी ह्यांचा मागच्या वेळेला पराभव केलाय. आणि ह्या वेळेला सुद्धा निकालाच्या दिवशी आपण भेटू आणि बोलू त्याच्यावर.